आपण पाहताय महाधुरळा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु वाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना आता प्रचंड वेग आहे। पुढच्या आठवड्यात मतदान होणार। डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 तारखेला मतदान, 3 तारखेला मतमोजणी आहे। त्यामुळे अंतिम टप्प्यात आहे। आज अर्ज माघार झालेले आहेत। अर्ज माघारीसाठी बऱ्याच काही गोष्टी झाल्या, बऱ्याच ठिकाणी आमिषे दाखवण्यात आली, काही ठिकाणी दबाव आणण्यात आले। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यात ज्या नगरपालिका नगरपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीमध्ये महाठिणगी पडलेली आहे। खरं तर वरून आदेश होता की स्थानिक पातळीवर तुम्हाला योग्य होईल ते त्या ठिकाणी आघाडी करा, युती करा, पण काही ठिकाणी वरून थेट आदेश देण्यात आले की यांच्याशीच युती करा, यांच्याशीच आघाडी करा। काही ठिकाणी हे आदेश थेट डावलण्यात आले आणि आपल्याला जे हवं त्याप्रमाणे आघाडी करण्यात आली, युती करण्यात आले। त्यामुळे महायुतीमध्ये महाठिणगी पडली हे नक्की आहे। सगळ्यात मोठी ठिणगी पडली ती कागलमध्ये ज्या पद्धतीने मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक एकमेकांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप करतायत, त्याचा अर्थ असा आहे की इथं महाठिणगी मोठी पडलेली आहे। कारण दोघांचा जुना इतिहास ते काढत आहेत। अतिशय गंभीर आरोप एकमेकांच्यावर केलाय। कुणी ईडीसाठी युती केली तर कुणी जमिनीसाठी युती केली असं म्हणत असताना दुसरीकडे मागचं तुम्ही सुरत लुटली असा गंभीर आरोप मुश्रीफांनी केला। म्हणजे ठिणगी निश्चितपणे कागलमध्ये पडली। त्याची सुरुवात चंदगडला झाली, कारण चंदगडमध्ये भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एक झाले आणि त्यात पुढाकार घेतला मंत्री हसन मुश्रीफ यांनी। म्हणजे पहिली ठिणगी पडली चंदगडला। एक राष्ट्रवादीला सोबत घेत असताना आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपला दणका दिला मंत्री मुश्रीफांनी आणि पहिली ठिणगी पडली शिवाजी पाटलांनी या संदर्भात मंत्री मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले। म्हणजे चंदगडला ठिणगी पडली, त्याची सुरुवात झाली। कागलला ठिणगी पडली। कागलची ठिणगी जास्तच पेटणार हे नक्की आहे, कारण ज्या पद्धतीने 2 दिवस सुरू आहे, समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्र आले, युती झाली, पण दुसरीकडे मंडलिकांना एकाकी पडण्याचा प्रयत्न झाला आणि हाच एकाकी पडण्याचा प्रयत्न मंडलिकांच्या चांगला जिवारी लागला। त्यांनी थेट गंभीर आरोप मुश्रीफांच्यावर केलेले आहेत। म्हणजे कागलला दुसरी ठिणगी पडली। तिसरी ठिणगी पडली जयसिंगपुरात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि भाजप यांच्यात। यड्रावकरांनी भाजपला किंमत दिली नाही, भाजपचे काही नेते फोडले। जे कुरुंदवाडमध्ये भाजपचा नेता फोडला आणि जेवढ्या जागा भाजपला द्यायला हव्या होत्या त्या जागा दिल्या नाहीत। त्यामुळे भाजपनं थेट काँग्रेसबरोबर आघाडी केलेली आहे। म्हणजे तिसरी ठिणगी पडली जयसिंगपुरात, कारण राजेंद्र पाटील यड्रावकर हे महायुतीमध्ये आहेत, शिंदे सेनेसोबत आहेत। त्यांचा जरी स्वतंत्र पक्ष असला तरी ते शिंदे सेनेचे आमदार म्हणून ओळखले जातात। इथं ठिणगी शिंदे सेना विरोधात भाजप अशी निश्चितपणे पडली आहे। चौथी ठिणगी शिरोळमध्ये पडलेली आहे। शिरोळमध्ये पण हेच झालं, एकमेकांच्या विरोधात तिथं उभे ठाकलेले आहेत। यड्रावकरांच्या विरोधात तिथं बाकी सगळे एक झाले आहेत। 4 ठिणगी इथं पडल्यात। 5वी ठिणगी पडली आजऱ्यामध्ये अशोक चराटे यांचा तारण्या आघाडी आहे, शिंदे सेना सोबत आहे आणि त्यांच्या उलट दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आहेत, काँग्रेस आहे, उबाटा आहे। म्हणजे तिथंही ठिणगी निश्चितपणे पडलेली आहे। आणखीन एक ठिणगी 6वी पडली ती पेठ वडगावला, जिथं ही 5वी ठिणगी आहे। जिथं जनसुराज्य आणि तारण्या आघाडी एकत्र होते पहिल्या टप्प्यात, पण नंतर त्यांनी जागा वाटपात वाद झाला, जागा वाटप झालं आणि तिथेही छोटी ठिणगी पडली। एकमेकांच्या विरोधात जे लढत नसले तरी एकमेकांच्या जागा वाटपावरून ही ठिणगी पडली आणि 6वी ठिणगी पडली गडहिंग्लजला। राष्ट्रवादी विरोधात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी एका बाजूला आणि त्याच्या विरोधात भाजप आणि जनसुराज्य आणि जनता दल एकत्र आहेत। म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप राज्यात सुखानं नांदत असताना गडहिंग्लजमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी एक झाले आणि भाजपला विरोधात जनसुराज्याच्या विरोधात भूमिका घेतली। म्हणजे जनसुराज्य हा महायुतीतला प्रमुख घटक आहे, पण जनसुराज्यनं सुद्धा अनेक ठिकाणी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर
बहुतांशी नगरपालिकेत आणि नगरपंचायतीमध्ये महायुतीमध्ये महाठिणगी पडलेली आहे. सगळ्यात मोठी ठिणगी आपण पाहतोय ती कागलमध्ये. पहा, कागलमध्ये मंडलिक काय म्हणाले आणि मुश्रीफ काय म्हणाले. त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल, त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही. जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत. जनतेचा विश्वास कधी आम्ही केला नाही. आता परवा झाल्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला. विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत लुटायची म्हणून खजिना लुटतो आणि खजिना लुटायचा म्हणून आणि पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुढारी हा जनतेचा नेता कसा होऊ शकतो. आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं, मंडलिक साहेबांचं काम किती. आता याबद्दल मी संजय मंडलिक यांच्यावर मी अजून बोलायला होतो, बात दूर दूर तक जाएगी. मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण त्याने आपलं तोंड आवरावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे. मुस्लिम तरुणी आम्ही 22 वर्षाची उभा केली होती. तुमच्याच परवाच्या चॅनलला तिनं मुलाखती दिली होती आणि मी तिला सांगितलं की आता आपल्याला एक दिवस बाहेर जायचं आहे, त्यासाठी कपडे आणायला ती आपल्या बॅग घ्यायला भरायला ती आपल्या घरी गेली आणि घरी गेली असताना तिथं काही जर तिला आर्थिक आमिष दाखवलं किंवा काय केलं असेल मला माहिती नाही, पण तिथून तिला बाजूला करण्यात आलं आणि तिनं माघार घेतली. कागलची जी नवीन झालेली युती तर दोघांनाही लखला. खरं म्हटलं तर ह्याच्यापूर्वी सुद्धा त्यांची युती होती. ज्यांच्याबरोबर युती होती त्यांचं मुश्रीफांनी किती नुकसान केले सगळ्यांनी ह्याच्या मागे बघितलेलं आहे. त्यामुळे या दोघांनाही ते एकमेकाची युती लखलाव असावी. खरं म्हटलं तर आपण विचारलं की मला एकटं पडलंय, तर या तालुक्यामध्ये मंडलिक नावाचा जो गट आहे हा गेल्या अनेक वर्षात 40 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्यामध्ये एकटं पडण्याचा प्रश्न नाही. ही सगळी जनता माझ्याबरोबर आहे. आता आणि या दोघांचं पसंत नसलेली अनेक जनता आणि मोठ्या संख्येनं माझ्याबरोबर आहे. कार्यकर्ते कदाचित एकमेकाला सांभाळून घेतील कारण त्यांना निवडणुकीला उभारायचं असते, पण जनतेला मात्र हे पसंत नाही. अशा पद्धतीची बातम्या माझ्या कानापर्यंत आलेली आहे. आता या व्हिडिओवरून आपल्या लक्षात येईल की किती गंभीर आरोप नेत्यांनी एकमेकांच्यावर केलेले आहेत. कारण आगामी निवडणुका अजून बऱ्याच आहेत. गोकुळ मतदारसंघ आहे, गोकुळची निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, पंचायत समिती निवडणुका आहेत आणि या निवडणुकीत याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीनं नेते आता अतिशय गंभीर आरोप करू लागले आहेत त्याचा अर्थ असा आहे की आगामी काळात त्या आरोपाचे पडसाद हे उमटणारच. त्याची सुरुवात जिल्हा परिषदेला होईल, गोकुळला होईल. कारण मुश्रीफ मंडलिक वाद असू दे, भाजप यड्रावकरांचा वाद असू दे, भाजप राष्ट्रवादी असा वाद असू दे, या सगळ्या वादाची निमित्त आता नगरपालिका निवडणूक झालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ते होणार. सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर महापालिका निवडणूक आहे. महापालिका निवडणुकीत गेल्या 2-3 महिन्यात एकमेकांचे नेते, एकमेकांचे माजी नगरसेवक आपल्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी जी प्रचंड धडपड सुरू आहे तो सुद्धा वादाचा कारण होणार हे नक्की आहे. ती सुद्धा ठिणगी पडणार हे नक्की आहे. पाहूया आता ही ठिणगी विझणार की आणखी पेटणार. आगामी राजकारणात ही निश्चितपणे कळेल. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.